अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अल्पनितास चॅनलवर तुमचे स्वागत। व्हिडिओ ऐकता ऐकता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या हिंदू कॅलेंडर दिनदर्शिकेमध्ये चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना मानला जातो। चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा एक पारंपरिक सण साजरा केला जातो। महाराष्ट्रीयन आणि कोंकणी हिंदू धर्मीय लोकांचे नवीन वर्ष, चैत्र नवरात्रीचा आरंभ आणि वसंत ऋतूचे आगमन। प्रामुख्याने महाराष्ट्रात हा सण भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो। एकदा काय झाले, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी महात्मा गांधींनी आपल्या एका शिष्याला बोलावले आणि म्हणाले, मला 3 कडुलिंबाची पाने आण। अशी मान्यता आहे की आजच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात होते। शिष्य लगेच तिथून निघून गेला आणि कडुलिंबाच्या पानांनी पूर्ण भरलेली फांदी तोडून आणली। हे बघून महात्मा गांधीजींना खूप दुःख झाले आणि दुःखी नजरेने शिष्याकडे पाहू लागले। शिष्याला काही कळेनासे झाले। का बरे बापू इतके दुःखी झाले? शिष्याने बापूंना विचारले, काय झाले? तुम्ही सांगितले ते मी केले, मग तुम्ही का बरे दुःखी झालात? यावर महात्मा गांधीजी म्हणाले, मी तुला कडुलिंबाची 3 पाने आणायला सांगितली आणि तू ही एवढी सगळी पाने घेऊन आलास। एवढ्या सगळ्या पानांचे मी काय करू? थोड्याच दिवसात ही पाने सुकून जातील, वाया जातील। शिष्याला लगेच आपली चूक कळली। या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळाले की निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचेही जतन करा। निसर्ग खूप सुंदर आहे। निसर्गाने जे काही आपल्याला दिले आहे ते खूप मौल्यवान आहे। त्याचा सांभाळ करा, नाहीतर एके दिवशी निसर्गच आपल्यावर रागावेल। तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।